श्री स्वामी समर्थ मित्रमैत्रिणींनो, स्वामींची मी कशी कथा तुम्हाला सांगणार आहे। ही कथा जर ऐकलीत तर तुमचा स्वामींवरचा विश्वास आणखीन वाढेल। मित्रांनो, एक दिवशी अक्कलकोटमध्ये स्वामी महाराज त्यांच्या वडाच्या झाडाखाली बसलेले होते आणि तिथूनच एक दूर जी आहे ती विहीर होती। त्या विहिरीजवळ संगोबाई आपल्या घरातील कपडे धुत होत्या। संगोबाईंचा त्यांच्या घागरीवरती, म्हणजे जो हंड्यासारखं असतं, भांडं असतं, त्याला घागर म्हणतात, ते पाणी काढण्यासाठी त्याचा उपयोग होतो। ती जी घागर आहे ती त्यांच्या त्या पायाशी ठेवलेली असते। त्याच वेळेला स्वामी महाराजांच्या मनात त्यांच्याशी मस्करी करण्याची लहर येते आणि त्यावेळेला ती घागर जी आहे ते स्वामी महाराज आपल्या लीलेने गायब करून टाकतात। त्यावेळेला संगोबाई ज्या आहेत त्या विहिरीच्या आजूबाजूला खूप शोधतात, ती घागर काही मिळत नाही। त्या ओक्साभोक्षी रडू लागतात। त्या गावामध्ये जातात आणि एक पोहणाऱ्या माणसाला बोलून आणतात। त्या विहिरीमध्ये तो उडी मारतो आणि तो शेवटपर्यंत जातो तळाशी, परंतु ती घागर काही मिळत नाही। शेवटी संगोबाई हतबल होतात आणि स्वामी महाराजांना म्हणतात, स्वामी महाराज, माझी घागर नक्की कुठे गेली आहे, कुणी चोरली आहे का? त्यावेळेला स्वामी महाराज म्हणतात, अगं तुझ्या पायाजवळच तुझी घागर आहे की? आणि ती बघते ज्या वेळेला संगोबाई, त्यावेळेला तिच्या पायाजवळच तिची घागर असते। त्यावेळेला हा महाराजांनी केलेला चमत्कार आहे असं समजून ती संगोबाई महाराजांना नमस्कार करते। असेच जे आपले स्वामी आहेत ते आपल्या लाडक्या भक्तांसोबत लीला करायचे, त्यांची मस्करी करायची आणि असे लीला करणारे आपले स्वामी महाराज आहेत। मित्रांनो, जर गोष्ट आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि स्वामीमय जीवन हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।